जीव घेऊन पडतात. तर आम्ही राईडला आलेलो. अचानक प्लॅन ठरलं की कर्नाळा किल्ला चढायचा. आणि जो व्ह्यू आहे ना आता माझ्यासमोर, थांबा तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. 5:44 इन द मॉर्निंग. चाललो आहे, निघालो आहे राईडला. आजचे आपले राईड पार्टनर्स आहेत माझ्या ऑफिसचे मित्रमंडळी. निशिकांत भाऊ, विकास शेलार भाऊ, दीपेन भाऊ, आपला राजला तर तुम्ही ओळखतातच. रजत भाऊ पण कदाचित येणार आहेत. तर चेंबूरला भेटायचा प्लॅन आहे. सगळ्यांना ते मधोमध पडतं. तर राजची बाईक नाही आहे आज. तर राजने सकाळी फोन केला आहे मला, बोलतो बाहेर लेणे आणा. तर त्याला घ्यायला चाललो आपण. राजच्या घराकडे चाललो आहे. माहीमला आलो आहे. जीप डन. गाडीत पेट्रोल पण भरून झालं आहे. अचानक प्लॅन आहे हा. तर काही तयारी नाही, शॉर्ट नोटीसवर निघालो आपण. राजला पिक केलं आहे. गाडीत पेट्रोल पण भरून झालं आहे. अजून इथे अपडेट नाही झालं आहे, रिझर्वच दाखवतो अजून. निघालेलो मी बाहेर. रातचा फोन आला मला की बाहेर निकल रहा है तो विंडशीटर लेके निकल. हा काय क्लायमेट झाला आहे. हलका पाऊस आहे, मस्त थंडी हवा चालू आहे. तुम्ही पाहू शकता. ही आपली सुंदर मुंबई BKCच्या ब्रिजवर आहे. आणि काय क्लायमेट झालं आहे. काल रात्री बहुतेक तो रात्रभर पाऊस होता. थोडा थेंब पडतोय. भीती पण वाटते की आपण गोप्रोला वॉटरप्रूफ नाही केलंय, राहून गेलंय. एबर कॅसल टॅक म्हणून एक येतं, ते असं थोडंसं रबरिश क्ले असतो, रबरिश. आणि ते लावायचं राहून गेलंय. नवी मुंबई राईट. इथे राईट मारून आपल्याला थांबायचं आहे. आपले पोरं येतात आहेत, मित्रमंडळी. 6 वाजलेत सकाळचे. मला वाटते मीच लवकर आलो आहे. मीच नाही, आम्हीच लवकर आलो आहे. कोण आलं नसणार. आणि पाऊस मस्त जोरात तसं पडून गेला इथे. आणि असं वाटतंय की पाऊस पुढच्या दिशेला चालला आहे. म्हणजे आम्ही येतो आणि पाऊस असं आम्ही ज्या रूटला चाललो असं पुढे जात चालला आहे. तर एक चांगलं आहे. जोरात आलं की गोप्रो काढून ठेवायला लागणार आहे. मानपूरकडे आलो आहे आम्ही. बाकीच्या लोकांसाठी थांबलो आहे. नेहमीसारखे लेट. आम्ही दोघे लवकर आलो आहे. बाय आपणही जल्दी आहेत. 2-3 बायकर येतात अजून. आणि आम्ही लवकर येऊन थांबलो आहे इथे. चहा पिऊन झाली आहे, चकली पण खाऊन झाली आहे. 15 मिनटं दाखवते त्यांचं लोकेशन. त्यांनी लाईव्ह लोकेशन सगळ्यांनी पाठवली आहे ग्रुपवर. बट तेच आहे की जर राईडला जायचं आहे तर बाबा सगळे पंक्च्युअल पाहिजे. आम्ही तर टायमावर आलो आहे. 6चा टाईम होता. आम्ही .6ला पोचलेलो इथे छेडानगरला. साहेब तुमच्यासाठी आम्ही इतकं थांबलो. काय आहे हे बघा. एक साहेब आले तर बघा, एक गाडी आली अजून आपली बुलबुल निशिकांत साहेबांची. बाकीचे आले नाहीत अजून. लवकरच पोचतील इथे येऊन. आणि येता आमचे जे एल लागलेले आहेत पावसामुळे असे पूर्ण चांगले ड्रेसिंग मारले, पण आता मच्छीवाल्यासारखे आम्ही झाले. अक्षय कुमार वाटतं. काय बोलतो बघा ना. तर हे आहेत आमचे शेलार मामा, विकास शेलार, आमचा IT गॉड. ही त्याची बाईक. तर बघा आमचे बाईक अशा लागले आहेत. अजून एकासाठी थांबलो आहे, तो काय आला नाहीये. बाबा किती थांबायचं तुमच्यासाठी? तुम्ही पण टायमावर नाही आलाय. अरे मी सांगितलं होतं बाबा ते वडापाव वगैरे बनवायचा होता घरी. आम्हाला नाश्त्याला वडापाव घेऊन आलाय सकाळी. कितीसाठी? 1, 2, 3, 4 एक अकाउंट 2 आणायचं नाही एकाला. जेवढे बनवले एवढे आणले सगळे. जेवढं मिळेल ते पौष्टिक बाबा, फुकट ते रजतसाठी थांबलो आम्ही इथे. आम्ही नाश्ता वगैरे केला, भूक लागलेली. हे बघायचं काय चालू आहे. क्यों बजा रे हो? इडलीवाला माझं लहानपणीपासून स्वप्न होतं एकदा तरी भोकू वाजवा कोणाचा. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. कोणाचा म्हणजे इडलीवाल्याचा. हा रजत आलाय. चाललोय कुठे?
दूर देशी कुठेतरी चाललोय आपण. दूर देशी. एवढा दूर करतोय ना, ते जास्त दूर नाही, 50 किलोमीटरच चाललोय कर्नाळ्याला. सकाळचे 7:30 वाजलेत. सकाळी 6ला निघालेलो, 1.5 तास झाला. मी आणि राजस्तर आलेलो, 15 मिनटात आलेलो आम्ही. पण आमचे सगळे येईपर्यंत 1.5 तास गेले. मस्त नाश्ता वाष्टा करून झालाय, पोट पण फुल आहे. आता मित्र हरवलेला आहे. सरळ रस्ता होता तरी मोठा घालायची त्याची सवय काय गेलेली नाही आहे. एक आमचा मित्र आहे विकास म्हणून, तो कंटिन्यू निघाल्यापासून लेफ्ट 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 एवढ्या लेफ्टला दुसलाच. आता येईलच, तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. फोन करतोय कुठे आहे कुठे. अरे बाबा सोबत राहा, एवढे सगळे. हा बघा, हा कर्नाटकचा आहे पोरगा, तरी आमच्या सोबत आहे. आणि तो बाबा मुंबईत असून सुधरत नाही. नुसती लेफ्टची. बघा आता पण लेफ्ट मध्ये गेला. एक नंबर काय बोलायला विषय सोडला नाही. हा कदाचित पहिल्या ब्लॉग मध्ये असणार आहे, जो मी अनसेन्सर्ड टाकणार आहे शिवाय. आपले पोलीस आहेत हलवाई, माटुंगा पोलीस स्टेशन. हे बघा पोलीस. अरे त्याला ते दाद आलाय, दाद लावले. पोलिसांचं ढापून आणलं एक. आज ट्रिपला येण्यासाठी त्यांनी काल भरपूर मेहनत घेतलेली आहे बघा. लेफ्ट 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 लेफ्ट. काय लेफ्ट? पेट्रोल टाकायचं होतं, पेट्रोल संपलं माझं. अरे ती पण अर्धीच का टाकली, फुल का गेलीस? अरे गाडी कुठून येतो मी, आजच ट्रिप आहे फक्त. हिस्ट्री रिपीट. कुठे जिथे नाही जायचं असतं तिथे जातात, जिथे जायचंय तिथे नाही जात. राईट मारला. आता बघ आम्हाला इथून उतरायचं होतं, कर्नाळ्याजवळ आलोय आणि दोघे फुल घाटात कॉर्नरिंग करत करत निघून गेले. टाइमचा किस्सा. लास्ट टाइम हे लोक राईडला चाललेलं लोणावळ्याला. तर काय झालेलं लास्ट टाइम, रजतनी कारचा मॅप लावलेला आणि एक्सप्रेस हायवे मध्ये घेऊन गेला. एक्सप्रेस वर गेले, मुंबई पुण्याला घेऊन गेला तो. आणि फाईन कितीची फाईन? फाईनला मी नव्हतो. मागे 40,000 होता. 40,000. हा कितीवर मांडवली गेली? 40,000 रजत द्यायला रेडी होता रजत, पण नंतर बोलला सर सोडा 4,000 दिला नंतर. बघा आज कोणी पकडावं नाही म्हणून पोलिसातच घालून आलाय की बाबा स्टाफ आहे. खाली उतरलेलो आम्ही. तू कुठून उतरलाय? इथून उतरलेलो अरे कुठून फिरून आला? तुझ्यासाठी गेला तो. तिकीट वगैरे काढून झाली आहे. इकडे जरा एकदा इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत, मॅप वगैरे आहे, ते थोडं एकदा नजर मारून चाललोय. मस्त फिरणार आहे आज आतमध्ये. क्लायमेट पण छान झालंय, पाऊस वगैरे येऊन गेलाय काल. मस्त हिरवळ आहे इकडे. इकडे हे पक्ष्यांची सगळी नावं आहेत, तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकता. आणि निशिकांत साहेबाला 2 पक्षी मेन बघायचे आहेत. महत्वाचे पक्षी मला 2 बघायचे जे मी कधी बघितलेले नाहीत, ते म्हणजे कावळा आणि चिमणी. याने कावळा आणि चिमणी बघितली नाही बोलतोय. एक तुटलेली त्याची. भावाने आपला खेकडा पकडलाय. मस्त क्यूट खेकडा आहे. आणि ते प्युअर व्हेज वाले पडतात ते खेकडा बघून, जीव घेऊन पडतात. तर आम्ही राईडला आलेलो. अचानक प्लॅन ठरलं की कर्नाळा किल्ला चढायचा. आणि जो व्ह्यू आहे ना आता माझ्यासमोर, थांबा तुम्हाला दाखवतो. मला माहीत नाही गोप्रो एवढा जस्टिस करतो की नाही, पण असं मस्त माती, झाडं, धुकं, जबरदस्त. दम पण लागला आहे, कारण का दिवसभर आपण बुलबुलवर फिरतो, ऑफिसला जातो. ट्रेक वगैरेवाला माणूसच नाही मी, पण अचानकमध्ये लोक घेऊन चालले. पण व्ह्यू वर्थ आहे, व्ह्यूसाठी वरती येणं आहे. जेव्हा जेव्हा मन उन्हात तडफडतं तेव्हा आम्ही अशा निसर्गात येतो आणि मनाला शांत करतो. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भरणार पाऊस पडून आभाळ मनात टाकतं, तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही.
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. तर भाऊ आपला मस्त कविता बोलला एक, आणि छान एकदम मस्त वाटतं इथे. वा, पुन्हा तेच गाडीवर होतो तोपर्यंत ठीक होतं. आता पायी चालतोय तरी त्या लोकांनी चुकीचा लेफ्ट मारलाय. निशिकांत भाऊ बघा, आता इथे तर नेटवर्क पण नाहीये. आता त्यांना कुठे शोधायचं? 3 लोक आमचे त्यांना मेसेज गायब झाले. आम्ही खून ठेवले. हा, आम्ही असे आवाज करतो. भाई फिर गलत टर्न मार लिए ये लोग, गाड़ी पे सही था, अभी भी गलत टर्न. क्या कर सकते हैं? यांना ते कुत्र्या मांजरींना असतं बघा ॲपल एअरटॅग, तसं यांच्यावर लावणार आहे आम्ही आता.